भंडारा जिल्ह्यातील मुंडीपार येथे भेल प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते। यावेळी 500 एकर शेती अधिग्रहित करून थाटात काम सुरू झाले, मात्र काम आवार भिंत बांधून थांबले व स्थानिकांना आपल्या जमिनी नाही, आता रोजगारही नाही, त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे। 13 वर्षे लोटूनही प्रकल्प सुरू झाले नाही, या ठिकाणी कोणतेही काम झालेले नाही, त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रोश व्यक्त करत आहेत व त्यांनी आज 13व्या वर्षी भेलचे 13व्या पुण्यस्मरण आयोजित करून मुंडन केले आहे। मी मनोरमा हुमने, मुंडीपार सरपंच। आज आमच्या गावची सुपीक जमीन प्रफुल्ल पटेलच्या याच्यामध्ये आमची सुपीक जमीन गेली आणि आम्हाला इथं प्रोजेक्ट येईल, मोठी कंपनी येईल, इथले पोरं बारं सुखी होतील, यांना नोकऱ्या देऊ असं आम्हाला आवेश देऊन आणि आमचे 9 लाख रुपये एकर प्रमाणे आज आम्हाला 50 किंवा 1 लाख कोटी रुपये देऊन की नाही आमची शेत जमीन गेली असती। पण तेव्हापासून इथं कोणताच प्रोजेक्ट झाला नाही, कोणतं काही झालं नाही आणि आमच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे। आणि सरकारने यांच्याकडे मोठे मोठे प्रोजेक्ट येतात, पण ते भंडारा आणि साकोली लाखनी तालुक्यामध्ये का बरं ते निर्दिष्ट झालेले आहेत हे मला माहीत नाही, पण त्यांनी इथं प्रोजेक्ट तयार करावं एवढीच आमची कामना आहे। नमस्कार, मी विजय नवखरे, भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे। मागील 2013ला या ठिकाणी भेलचा प्रोजेक्ट आला होता, त्याकरता आम्ही सर्व 188 शेतकऱ्यांनी या ठिकाणी जमिनी दिल्या होत्या। अत्यल्प भावात त्या जमिनी देण्यात आल्या होत्या, कारण यांनी त्या ठिकाणी आम्ही कारखाना आल्यावर 188 खातेदारापैकी कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरीत घेऊ, इथं रस्ते, पाण्याची व्यवस्था, आरोग्याची व्यवस्था, शिक्षणाची व्यवस्था होईल आणि लाखनी साकोली तालुक्याचा विकास ह्या प्रोजेक्ट नुसार होईल असं आम्हाला वाटलं होतं। परंतु 13 वर्ष लोटूनही अद्याप या ठिकाणी काहीच होऊ शकलं नाही, फक्त गेट तेवढी तयार झाली आहे। वारंवार उपोषण आंदोलन मी करत आलो, पाठपुरावा करत आलो, परंतु इथले जे सगळेच पक्षाचे आले, त्याच्यात सगळ्याच पक्षाचे नेते, लोकप्रतिनिधी हे उदासीन आहेत, काही करत नाही। मागे आता पडोळे साहेबांनी एक मुद्दा मांडला होता की या ठिकाणी भेलला 1.5 लाख कोटीचा वंदे भारतचा प्रोजेक्ट आला आहे, त्याच्यातला एखादा प्रोजेक्ट इथं स्थापन करावा, तर तोही होऊ शकला नाही। आणि या ठिकाणी आज 13 वर्ष होतील। 13 मे 2013 पासून आज 13 मे 2026 13वी पुण्यतिथीचा कार्यक्रम आम्ही ह्या मुख्य गेटसमोर आज आम्ही करत आहोत। तर माझं असं म्हणणं आहे की या ठिकाणी मोठे मोठे जे प्रोजेक्ट आता महाराष्ट्रात आले, त्या गडचिरोलीत आले, परंतु भंडारा जिल्ह्यात एकही प्रोजेक्ट आला नाही। जसं म्हणजे तुम्ही आता हुंडाई झाली किंवा व्हिडिओकॉन झाला, हे सुद्धा गोडाऊनच होऊन पडले आहेत। आमच्या अशा मागण्या आहेत की तुम्ही लवकरात लवकर हा प्रोजेक्ट चालू करून सगळ्यांना नोकऱ्या देण्यात याव्या ना। आमच्या मागण्या ज्या आहेत, रास्त मागण्या आहेत, आमच्या जास्त मागण्या नाही, 4 वाढ देण्यात यावी। आता शक्तीपीठमध्ये शेतकऱ्यांना भेटतच आहे आणि तिकडेही भेटतच आहे। आणि हा ज्यावेळेस लँड एक्विजिशन झाली, खूप फास्ट लँड एक्विजिशन करण्यात आली होती। आमच्या काही मागण्या त्यावेळेस माझी स्वतःची मागणी होती 40 लाख रुपये एकरची। आज मी ज्या ठिकाणी उभा आहे हे माझी जमीन आहे, हे 1 कोटी रुपये एकरची जमीन आहे। मला फक्त 9 लाख रुपये मिळाले होते, आमच्या 12 एकराचा पट्टा गेला आहे। हे मी पैसे केव्हा कमवीन साहेब? हे म्हणजे ह्या गोष्टीचा विचार सगळा आम्ही करतो, तरी आमच्या फक्त मागण्यात या ठिकाणी कारखाना तरी स्थापन व्हावा अशीच आमची मागणी आहे। म्हणून आज आम्ही या ठिकाणी पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतो। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।